नमस्कार. मी संगीता भोयर. संगीता भावविश्वमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष आणि शुभेच्छा देताना होतो मला हर्ष. आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज नववर्ष, सृष्टीच्या निर्मितीचा दिवस. असं म्हणतात की ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केली आणि याच दिवशी प्रभू रामचंद्रसुद्धा वनवासातून अयोध्येला परत आले. अयोध्येतील नागरिकांनी आनंदाने घरोघरी गुढ्या उभारल्या आणि म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. विजयाचे प्रतीक म्हणजे गुढी, चांगल्याचा वाईटावर प्रभाव म्हणजे गुढी, सुखसमृद्धीचे प्रतीक म्हणजे गुढी. शिवाय समृद्धी घरात येते आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा निर्माण होते. नवीन आशा, आकांक्षा, कामे, नवीन कल्पना यांना मूर्तरूप देण्याची सुरुवात. कडुनिंबाची पाने आणि गूळ खाण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे आणि यामधून कडू, गोड, सुखदुःख स्वीकारण्याचा संदेश आपल्याला मिळतो. गुढीची जी काठी असते ती प्रगतीची उंची दर्शवते, तर साडी चोळी ही आनंद आणि यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवते. कळशी तांब्याची असो की पितळेची, हे गौरवाचे प्रतीक, तर काठीचा गोडवा सांगायलाच नको. कडुनिंबाची पाने म्हणजे आरोग्य संपन्नता. अशा बहुगुणी गुढीपाडव्याचं स्वागत करूया आणि आनंदाने गुढी उभारूया. धन्यवाद. नमस्कार. लाईक करा, सबस्क्राईब करा.